नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहे की हे गव्हाचं रान आहे आणि गव्हाच्या रानाला दांडपाणी देण्याचे फायदे. तर आपण स्प्रिंकलर पण लावू शकतो आणि दांडपाणी पण देऊ शकतो. पण पहिलं पाणी दांडपाणी दिल्यामुळं हे अशा प्रकारे जमिनीमध्ये मुरत जातं चांगल्या प्रकारे. आणि स्प्रिंकलरचं जे पाणी आहे ते हे सर्व जे काठाचा भाग आहे ते पण ढेकळं भिजून, त्यामुळे ज्यावेळेस आपण गहू वाढल्यानंतर जास्त स्प्रिंकलरनं पाणी देऊ शकत नाही, त्यावेळेस दांडातलं पाणी दुसऱ्या दांडात जाऊ शकतं. त्यासाठी अशा प्रकारे ज्यावेळेस आपण पहिल्यांदा भिजवतो त्यावेळेस अशा प्रकारे दांडपाणी देणं जरुरी आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे पाणी मुरून जे आपले गहू आहे ते गहू चांगल्या प्रकारे निघतात. आणि आपण ज्यावेळेस दुसरी भिजवणी करतो त्यावेळेस पण चांगल्या प्रकारे पाणी अशा प्रकारे मुरत जातं आणि सर्व दांडाला पाणी मिळतं. तर हा पण एक चांगला पर्याय आहे आणि तुम्ही स्प्रिंकलरनं पण पाणी देऊ शकता, त्यातही काय उपयोग नाही. पण हा काठाचा जो भाग आहे तो स्प्रिंकलरच्या पाण्याने भिजून तो पूर्ण मुरून एक लेवल होऊ शकतो. त्यामुळं अशा प्रकारे दांडपाणी देण्यामुळे नक्कीच फायदा होऊ शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.